हॅलो. आज आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं काव्या जीवा आणि तिची शेवटची आठवण एक फोटो असतो तिच्याकडे, तो ती जाळत असते. तेवढ्यात ती फोटो लायटरने जाळते आणि ती जीवाच्या साईडचा फोटो पूर्ण जळला जातो. तेवढ्यात मानिनी येते आणि पटकन तो फोटो तिच्या हातातनं घेते आणि जाळ विझवण्याचा प्रयत्न करते. बघते तर एका साईडला तिला पूर्ण फोटो जळलेला दिसतो आणि फक्त काव्याचा फोटो दिसतो. तेव्हा मानिनी काव्याच्या कानाखाली वाजवते. तेव्हा काव्य बोलते आई. तेव्हा मानिनी बोलते की आई म्हणण्याचा अधिकार गमावला आहेस तू. मानिनी पटकन दरवाजा बंद करते आणि बोलते की आई आणि मुलीचं नातं निभवावं असं काय वागलीस तू. माझ्या पारची धड बायकोही होऊ शकली नाही आहेस तू. हे मी खूप आधी करायला हवं होतं. काव्या, तुला याआधीही मी विचारलं होतं की तुझ्या मनात कोणी आहे का, सांग मला, काही सांगायचं आहे का तुला. आज सकाळी विचारलं होतं ग तुला. तेव्हा काव्य बोलते काय बोलू काकू, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की नाही माझ्या मनात तसं काही. हो, लग्नाआधी होता माझ्या मनात एक मुलगा, पण माझा भूतकाळ मी कधीच मागे टाकला आहे काकू, तर काय सांगू. तेव्हा मांडली बोलते काकू किती खोटं बोलशील, भूतकाळ पुसून टाकला आहेस तू, किती खोटं बोलशील ग. तेव्हा काव्य बोलणार तेवढ्यात मानिनी बोलते गप्प बस खोटारडी. परत पुन्हा काही बोलशील तर मुस्काट फोडेल. किती विश्वास ठेवला होता ग तुझ्यावर, पण नाही. हेच खरं आहे की पारच्या पाठीमागे तुझं अफेअर अजून सुरू आहे. तेव्हा काव्य बोलते काकू असं काही नाही आहे. तेव्हा मानिनी बोलते चूप, गप्प बस. आता गप्प बसली नाही ना तर मी काय करेन याचा नेम नाही. पण किती तो खोटेपणा, तू माझा नाही, तू पारचा पण विश्वासघात केला आहेस. तेव्हा काव्य बोलते अहो काकू विश्वास ठेवा ना माझ्यावर. तेव्हा मानिनी बोलते गप्प बस ग, किती तो खोटेपणा. अगं तू नजरेला नजर मिळून एका मागे एक खोटं बोलतीयस. कमाले बाई तुझी. घरातून निघाली म्हणे लायब्ररीत जाते, गेलीस तर गेलीस कॅफेत गेलीत आणि तिथे तो तुझा मला बोलूही वाटत नाही आहे. तेव्हा मानिनी बोलते खरंच काकू मी लायब्ररीत गेली होती आणि मी तिथे अनिशाचीच वाट बघत होती. खोटं वाटत असेल तर तिला फोन लावून देते, तुम्ही तिच्याशी बोला, तिच्यावर तर विश्वास असेल ना. तेव्हा मानिनी बोलते मैत्रीण तिची तुझी, तिला पडवून ठेवलं असेल, ती पण तुझीच बाजू घेणार. तेव्हा काव्य बोलते अहो काकू. तेव्हा काव्या बोलते अहो काकू तुमचा गैरसमज झाला आहे, काय केला की तुमचा गैरसमज दूर होईल. तेव्हा मानिनी बोलते गैरसमज झाला होता पण आता नाही. आता मला कळलं आहे की तू पारची सुद्धा फसवणूक करतेस. का फसवतेस काव्या, का माझ्या मुलाला फसवतेस. पार्थला जर हे सगळं कळालं ना तर तो फक्त स्वतःला त्रास करून घेणार आहे आणि पुन्हा तुला एक शब्दही बोलणार नाही. अगं काव्या, तुला जर हेच करायचं होतं तर का राहिलीस या घरात. जेव्हा लग्न करून आली तेव्हा सांगितलं असतं की माझं बाहेर लफडं आहे म्हणून, तुला आल्या पावली परत पाठवलं असतं, नसतं ठेवलं या घरात. का तुला पारची फसवणूक करायची होती, त्याला त्रासच द्यायचा होता का, जबरदस्ती लग्न झाल्याचा सूड उगवतीस तू. तेव्हा काव्या बोलते मी माझ्या आईबाबांची शपथ घेऊन सांगते काकू, पार्थ किती चांगले हे मला माहिती आणि लग्न झाल्यापासून मी कधीच त्यांचं वाईट व्हावा हा विचार केला नाही. तेव्हा मानिनी बोलते मग मला सांग, पार्थ चांगला आहे हेही म्हणतेस तू आणि बाहेर जाऊन त्या मुलाला पण भेटतेस तू, मग यातून कसं चांगलं होतं आहे ग पार्थचं. आता मला सांग, तुमचं ते ट्विन घड्याळ होतं त्यात बरोबर पार्थचंच घड्याळ कसं फोडलंस ग तू मुद्दाम ना. कॅफेत जाऊन तू तुझ्या बॉयफ्रेंडला भेटतेस आणि त्याने तुला गुलाब दिल्यावर सांगतेस की अनिशाने दिलं आहे म्हणून. किती खोटं बोलशील ग काव्या. गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी तुला मोदक घेऊन तुझ्या माहेरी जायचं होतं तेव्हाही तुला पार्थ सोबत नव्हता, कारण की बाहेर जाऊन तुला तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायचं होतं. किती खोटं बोलशील काव्या. आणि घरी येऊन तू तशीच पार्थच्या समोर उभी राहते, तुझ्या नजरेमध्ये थोडंसुद्धा गिल्ट नसतं. एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी तू तुझं अफेअर कसं लपवू शकतेस काव्या, पार्थपासून, माझ्यापासून, आम्हा सगळ्यापासून. तेव्हा काव्य बोलते अहो काकू माझं म्हणणं ऐकून तरी घ्या. तेव्हा काव्य बोलते ते गुलाब मला दुसरं तिसरं कोणी नसून ते गुलाब मला, ती पार्थ शब्द तोंडातून काढणार. तेवढ्याच मानिनी बोलते की गप्प बस, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. एकदा फसली मी, मला पुन्हा फसायचं नाही आहे. तेव्हा मानिनी जबरदस्ती करते आणि काव्याला बोलते तू निघ या घरातून, मला तुझं तोंडही बघायचं आहे, निघ. तेव्हा काव्य थोडा वेळ शांत राहते आणि बोलते की जोरात ओढून बोलते की काकू बस, एकदा म्हटलं ना मी
की माझं एकदा म्हणणं ऐकून घ्या. तुम्ही जे बघितलं, तुमच्या कानांनी ऐकलं, ते सगळं चुकीचं गैरसमजातून निघतं आहे काकू. आणि तसंच तुम्ही पुढे जात आहेत. माझ्या मनात कुणी नाही आहे, माझं कुणासोबतही काहीही नाही आहे. त्या दिवशी मी तुम्हाला जे सांगितलं तेच खरं आहे. त्या मुलाशी माझा काडीचाही संबंध नाही आहे खरंच. तेव्हा माळिनी बोलते, मग त्यांनी तुला गुलाब का दिलं? तुम्ही कॅफेत का भेटलात? आणि कॅफेत भेटलात तर भेटलात त्याच टेबलवर भेटलात ज्या टेबलवर तुम्ही तुमचं नाव करून ठेवलं आहे. तेव्हा काव्याला ती सिच्युएशन आठवते की तिच्याकडनं चुकून ते पुस्तक ठेवताना गुलाब पडतं आणि जीवा तिला तो गुलाब कॅच करून तो तिच्या हातात देतो फक्त. तेव्हा काव्य बोलते की आता माझी लिंक लागते. तुमची मैत्रीण सुनीता, त्या सुनीता काकूने तुमचे कान भरलेत ना, तो मुलगा तिथे कॅफेत ॲक्सिडेंटली आला होता. माझ्या पुस्तकात ऑलरेडी गुलाब होतं आणि ते गुलाब खाली पडलं तेव्हा त्याने ते कॅच केलं. तेव्हा ते देताना ना त्याने मला बघितलं होतं ना मी त्याला. आणि राहिला प्रश्न, आम्ही दोघं एका टेबलवर का बसलो होतो, तर तिथल्या वेट्रेसने आम्हाला रिक्वेस्ट केली होती की 2 मिनटं टेबल नाही आहे, तुम्ही इथे बसा. दुरून तुमच्या मैत्रिणीने बघितलं आणि तुम्हाला सांगितलं. विश्वास ठेवला ना काकू? पण नाईलाज झाला होता आमचा म्हणून त्याला तिथे बसावं लागलं. जे बघितलं हे त्यांनी तुम्हाला नाही सांगितलं. तेव्हा माळिनी बोलते, उगाच सुनीताला बोलायची गरज नाही आहे. तिने तुम्हाला तुमच्या लग्नाच्या आधीसुद्धा कॅफेत खूप वेळा बघितलं होतं. तिच्या कॅफेमध्ये रोज असे लोक येतात. त्याच्यामुळे कुणाचं काय चालू आहे काय नाही हे तिच्या एका नजरेत तिला कळू शकतं आहे. तेव्हा काव्य बोलते, म्हणजे लग्नाआधी माझं अफेअर होतं हे सुद्धा तुम्हाला सुनीता काकूनेच सांगितलं? तिने मला सांगितलं नसतं. काहीही असो, मग गुन्हा लपत नसतो काव्या. आणि इतकी जर तू धुतल्या तांदळासारखी आहेस तर मग फोटो का जाळत होती? पुरावे का जाळती? हा फोटो का जाळलास? हा फोटो मी सांगते ना, कारण कॅफेमध्ये तुला कळलं होतं की आता माझी चोरी पकडली जाईल आणि मी पुरावे शोधेल आणि ते सापडू नये म्हणून जाळत होतीस ना. तेव्हा काव्य बोलते, असं काही नाही काकू, उलट मी हा फोटो जाळत होती कारण मला माझ्या भूतकाळातली एकही आठवण नको आहे काकू. तेव्हा माळिनी बोलते, बाज कर ग, बाज कर ही नाटकं. तुझा हा सालसूतपणाचा आव आणणं बंद कर आता. तेव्हा काव्य बोलते, मी अजिबात नाटकं करत नाही आहे. मी खरं तेच सांगते. मी नाही फसवते पार्थला आणि माझं कुणाबरोबरही अफेअर नाही आहे. तेव्हा माळिनी बोलते, नाही आहे ना, मग सिद्ध करून दाखवशील? आता ह्या मुलाला त्याचं तुझ्याबरोबर अफेअर होतं ना, त्याला माझ्यासमोर आणून उभं कर आणि त्याला सांगू दे की आमच्यात काहीही नाही आहे. तेव्हा काव्य बोलते, अहो कसं का सांगू मी काकू तुम्हाला? हा मुलगा तर तुमचा असं म्हणणारच. तेव्हा काव्य शांत होते आणि तिला गुरुजींचे शब्द आठवतात की यावेळेस नंदिनी नाही, तू चक्रव्यूहात फसली जाशील, संशय घेतले जातील, उत्तर मनात असेल पण ओठांवर येणार नाही. तेव्हा काव्य मनात बोलते, म्हणजे गुरुजी म्हणाले होते की चक्रव्यूहात तू अडकणार आहेस, म्हणजे ते चक्रव्यूह त्या दिवसाचं नव्हतं होतं, या दिवसाचं होतं. गुरुजींचा रोग या दिवसाबद्दल होता. तेव्हा काव्य शांतच होते. तेव्हा माळिनी बोलते, दे ना उत्तर, आता का गप्प बसली आहेस? तेव्हा माळिनी बोलते, काव्य तुझ्या गप्प राहण्यातच मला माझं उत्तर दिसलंय आणि मी एक क्षणही तुला माझ्या नजरेसमोर उभे राहू देऊ शकत नाही. तेव्हा माळिनी काव्याला जबरदस्ती करते की निघ या घरातून, मला तुझं तोंडही दाखवू नको पुन्हा, चल निघ. तेव्हा माळिनी बोलते, अहो काकू. तेव्हा काव्य बोलते, अहो काकू काय करतायत पार्थ? तेव्हा माळिनी ओरडते, पार्थचं नावही घेऊ नकोस तुझ्या या घाणेरड्या तोंडातून. त्याला सांभाळायला, त्याचा विचार करायला त्याची आई खमकी आहे. तू आता पार्थचा विचार करू नकोस. मी माझ्या पार्थला समजवीन, डिवोर्स पेपर पाठवीन मी. माझ्या पार्थला तळागाळाला नेण्याआधी तू तुझी वाट धर. तेव्हा माळिनी बोलते, निघ इथून तू. तेव्हा काव्य बोलते, मी इथून अजिबात जाणार नाही आहे. माळिनी काकू, मी इथून जाणं म्हणजे गुन्हा कबूल केल्यासारखं आहे. मी कुठलेही पाप केलेलं नाही, गुन्हा केलेला नाही, मी गुन्हा मान्य करणार नाही. तेव्हा माळिनी बोलते, मग सिद्ध करून दाखव. तेव्हा काव्य बोलते, दाखवेन. माळिनी बोलते, कसं दाखवशील? तेव्हा काव्य बोलते, आत्ता उत्तर नाही माझ्याकडे, पण मी दाखवेन म्हणजे दाखवेन. तेव्हा माळिनी बोलते, कधी? तेव्हा काव्य हात जोडते आणि बोलते, वेळ द्या मला थोडासा. हात जोडते मी तुमच्यासमोर, तेवढा तरी विश्वास ठेवा प्लीज, मला थोडासा वेळ द्या. तेव्हा माळिनी बोलते, ठीक आहे, दिला वेळ, पण तोपर्यंत माझ्या पारपासून लांब राहायचं आहे, त्याच्या जवळपासही फिरकायचं नाही. तेव्हा माळिनी बोलते, आहे मान्य. तेव्हा काव्य विचार करायला लागते. तेव्हा माळिनी बोलते, विचार काय करत बसली, उत्तर दे. तेव्हा काव्य बोलते, ठीक आहे. तेव्हा काव्य बोलते, मान्य आहे. तेव्हा माळिनी बोलते,
नुसतं बोलून नाही, वचन दे. तेव्हा मानिनी हात पुढे करते, तेवढ्यात दरवाजा वाजतो. पार्थ बोलतो, काव्या दार उघडा, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा काव्या बघायला लागते. तेव्हा मानिनी दरवाजाकडे बघते आणि काव्याला बोलते की काय गं, स्वतःवर विश्वास नाही आहे, प्रूफ करून दाखवशील? तेव्हा मानिनी बोलते, मग दे ना वचन. तेव्हा काव्या मानिनीच्या हातावर हात ठेवते. मानिनी डोळे पुसते, दरवाजा ओपन करते. तेवढ्यात पार्थ पुढे साड्यांची पिशव्या घेऊन उभा राहतो. तेवढ्यात तो मानिनीलाही बघतो आणि काव्याकडेही बघतो. तेव्हा पार्थ बघतो आणि बोलतो, काय आई, इथे काय करतेस आणि दरवाजा का लावला होता? तेव्हा मानिनी हसते. पार्थ घरात येतो, रूममध्ये येतो आणि बोलतो, दरवाजा बंद करून तू काय माझ्या बायकोला त्रास देत होतीस आई? तेव्हा पार्थ बोलतो, गंमत करतोय आई. तेव्हा मानिनी बोलते, अरे आमच्या दोघींमधलं सिक्रेट आहे आणि सिक्रेट ऐकायला जाऊ नये म्हणून बाहेर दार बंद केलं होतं. तेव्हा पार्थ बोलतो, तुमच्या दोघींमधलं कसलं सिक्रेट? तेव्हा मानिनी बोलते, दोघींमधलं आहे ना, तुला कसं सांगणार? तेव्हा पार्थ बोलतो, आई मला लफवा छव्वा केलेलं आवडत नाही, तुला माहिती आहे ना? तेव्हा मानिनी काव्याकडे बघून बोलते, अरे हो की, लफाछपवी केलेलं तुला आवडत नाही ना? बाकी कोणीही लफाछपवी केली तरी मी नाही करणार, मी आई आहे ना, मी सांगते तुला काय झालं. काव्याला माझ्याशी बोलायचं होतं, तिची परीक्षा आहे ना, परीक्षा जवळ आली आता आणि तिला अभ्यास करायला गेस्ट रूममध्ये शिफ्ट व्हायचं होतं. तेव्हा काव्या डायरेक्ट बघायला लागते मानिनीकडे. तेव्हा पार्थ शॉक होतो आणि बोलतो, गेस्ट रूममध्ये कशाला? माझी बडबड तुम्हाला डिस्टर्ब करते का काव्या? तेव्हा मानिनी बोलते, तिला नाही पण तू नक्की डिस्टर्ब होशील. तेव्हा पार्थ बोलतो, म्हणजे? तेव्हा मानिनी बोलते, अरे म्हणजे काही नाही रे, मला असं म्हणायचं होतं की तुला माहिती आहे ना ती अभ्यासाचं किती टेन्शन घेते आणि तिथे मनावर घेतले तर करू देत ना तिला. तिला किती महत्त्वाचा अभ्यास आहे, तिने IAS व्हावं अशी इच्छा आहे ना तुझी पार्थ? तेव्हा पार्थ बोलतो, ऑफकोर्स हो, पण जाऊ दे तिला गेस्ट रूममध्ये. तेव्हा काव्या डोळ्यात पाणी येऊन मानिनीकडे बघत असते आणि एपिसोड संपतो.